पॉडकास्ट विषय आहे स्क्रोलिंगचा वेग आणि मनाचा थकवा. आधारलेखन सिद्धेश मुकणे. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? मोबाईलवर स्क्रोल करताना काही सेकंदात आपण हसतो, पुढच्या पोस्टमध्ये दुःखी होतो, मग एखाद्या पोस्टवर रागावतो आणि लगेच पुढच्या व्हिडिओवर पुन्हा हसतो. इतक्या वेगाने भावना बदलल्या तर आपल्या मनावर काय परिणाम होत असेल? चला आज याच विषयावर आपण थोडा विचार करूया. आजच्या डिजिटल जगातील जवळजवळ सगळी माहिती आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय घडत आहे, कोण आनंदात आहे, कोण संकटात आहे, कोण कोणावर टीका करत आहे, हे सगळं काही सेकंदात आपल्या स्क्रीनवर येतं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतो का? जेव्हा आपण मोबाईलवर स्क्रोल करतो तेव्हा आपण फक्त माहिती पाहत नसतो, आपण भावना अनुभवत असतो. एका पोस्टमध्ये मित्राचा आनंद दिसतो आणि आपल्याला आनंद होतो. पुढच्या पोस्टमध्ये एखादी दुःखद बातमी असते आणि मन गंभीर होतं. मग एखादं वादग्रस्त मत दिसतं आणि मनात राग किंवा चिडचिड निर्माण होते. आणि लगेच एखादा विनोदी व्हिडिओ आपल्याला पुन्हा हसवतो. ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात घडत असते. प्रत्यक्ष आयुष्यात इतक्या वेगाने भावना बदलणं अत्यंत दुर्मिळ असतं. पण मोबाईलच्या स्क्रीनवर आपलं मन प्रत्येक काही सेकंदांनी एका भावनेतून दुसऱ्या भावनेत उडी मारत असतं. मानसशास्त्र सांगतं की एखादी भावना समजून घेण्यासाठी मेंदूला वेळ आणि शांतता लागते. पण सतत स्क्रोल करताना आपल्या मेंदूला ती संधीच मिळत नाही. परिणाम काय होतो? हळूहळू एक सूक्ष्म मानसिक थकवा मनात जमा होऊ लागतो. मग आपल्याला जाणवतं कामात लक्ष लागत नाही, छोट्या गोष्टींवर चिडचिड होते, मन शांत राहत नाही आणि कधीकधी कोणी मोबाईल वापरताना मध्येच आपल्याशी बोललं तर आपण अचानक चिडून प्रतिक्रिया देतो. म्हणूनच आजकाल डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईल किंवा इंटरनेट सोडून देणं नाही, तर त्याच्या वापरात संतुलन ठेवणं. दिवसातून काही वेळ मोबाईलपासून दूर राहणं, कुटुंबियांशी प्रत्यक्ष बोलणं, पुस्तक वाचणं किंवा निसर्गात थोडा वेळ घालवणं. या साध्या गोष्टी मनाला पुन्हा शांत आणि स्थिर बनवतात. आपण माहितीच्या वेगवान प्रवाहात जगाशी जोडले जात आहोत, पण त्या प्रक्रियेत आपण स्वतःच्या मनापासून दूर तर जात नाही ना. कधी कधी मोबाईलची स्क्रीन बंद करणं ही फक्त विश्रांती नसते, ती आपल्या मनाला पुन्हा स्वतःशी जोडण्याची संधी असते. आजचा हा विचार आमचे स्नेही सिद्धेश मुकणे यांनी लिहिलेल्या सुंदर लेखावर आधारित आहे. त्यांचे मनापासून आभार. मी पद्मा धुमाळ. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर कृपया हा पॉडकास्ट तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल ते कमेंटमध्ये जरूर लिहा. कोणत्या विषयावर पॉडकास्ट ऐकायला आवडेल हेही जरूर लिहा. तुमच्या सूचनांवरूनच आपण पुन्हा भेटू एका नव्या विचारासह. धन्यवाद.